नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास प्रक्षेत्र रांजणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण शेळीपालन व मेंढीपालनाविषयीची माहिती आपणास देत असतो. या व्हिडिओमध्ये सुद्धा आपण अशीच तुमच्यासाठी महत्त्वाची असणारी, आपण ज्या वेळेला शेळ्या खरेदी करताना त्या शेळ्यांचे वय कसे ओळखतो किंवा शेळी खरेदी करताना आपली फसवणूक होते तर ती होऊ नये याकरिता आपण शेळ्यांचं दातावरून वय कसं ओळखायचं याबाबतचीच माहिती आपण प्रॅक्टिकलद्वारे आपण कळपामध्ये जाऊन त्या शेळ्यांचे दात बघणार आहोत. शेळ्यांच्या दातावरून त्या शेळीचं वय कसं ओळखायचं. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. याचा तुम्हाला खूप फायदा होणार आहे. हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. जर आमच्या चॅनलवरती कुणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मित्रांनो, शेळ्या मेंढ्यांना दोन प्रकारचे दात असतात. पहिले म्हणजे जे जन्मतात असतात ते, किंवा आपण त्याला दुधाचे दात असे सुद्धा म्हणतो. करडांचा जन्म झाल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यातच त्यांना मधल्या 3 जोड्या येत असतात, जे दुधाचे दात असतात. तर चौथ्या आठवड्यात बाहेरील चौथी जोडी येते. काही दिवसांनी करडू जसे जसे मोठे होत जाईल तसे दुधाचे दात पडून त्या ठिकाणी कायमचे दात येत असतात. तेच दात केव्हा येतात, त्यावेळेस त्या शेळीचे वय किती असते हे आपण आता पाहूयात. सुरुवातीला आपण दात किती असतात ते ते पाहूया. शेळ्यांना फक्त खालच्या बाजूस दात असतात, तर वरच्या बाजूस कटील मांसल भाग असतो. वरच्या बाजूस शेळ्या मेंढ्यांना दात नसतात. तर मित्रांनो, शेळ्या मेंढ्यांना वरच्या बाजूस दात नसतात हे तुम्हाला माहिती होते का, हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, शेळ्या मेंढ्यांमध्ये आदत म्हणजे दुधाचे दात असणाऱ्या, तसेच 2 दाती, 4 दाती, 6 दाती व 8 दाती, ज्यांना आपण जुळलेली असं सुद्धा म्हणतो, अशा शेळ्या असतात. सुरुवातीला मधले दुधाचे दात पडून त्या ठिकाणी 2 दात येतात, त्याला आपण 2 दाती म्हणतो. तेव्हा त्या शेळीचे वय हे साधारण 15 ते 17 महिने इतके असते. यानंतर त्या 2 दाताच्या उजव्या व डाव्या बाजूचा एक एक दात येतो, तेव्हा आपण त्या शेळीला 4 दाती म्हणतो. तेव्हा त्या शेळीचे वय हे साधारणपणे 20 ते 25 महिने असते. अशाच प्रकारे परत उजव्या बाजूचा व डाव्या बाजूचा एक असे 2 दात येतात, तेव्हा ती शेळी होते 6 दाती आणि तेव्हा त्या शेळीचे वय असते 24 ते 31 महिने. तर उरलेले 2 ही दात अशाच प्रकारे उजव्या बाजूस एक व डाव्या बाजूस एक येतो, तेव्हा ती शेळी 8 दाती होते, तेव्हा तिला आपण जुळलेली असे सुद्धा म्हणतो. त्यावेळेस त्या शेळीचे वय हे 28 ते 35 महिने इतके झालेले असते. मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही शेळी व मेंढींचे वय ओळखू शकता व शेळी किंवा मेंढी खरेदी करू शकता. जर तुम्ही 1 ते 3 वर्षाची शेळी मेंढी खरेदी केली तर तुम्ही जास्तीत जास्त त्यांपासून उत्पादन घेऊ शकता व तुमचा नफा तुम्ही वाढवू शकता. तर मित्रांनो, आमची आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. अशाच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी, शेळी व मेंढी पालनाविषयीची माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.